नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा असा होणार आहे हा व्हिडिओ. लाडक्या बहिणींना आता लाडके भाऊ पाहत असतील देखील विनंती करत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला संपूर्णपणे समजून जाणार आहे. आजचा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे, कारण तुम्हाला कळणार आहे की 11वा हप्ता केव्हा मिळणार आहे. 10 हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत. एप्रिलच्या हप्त्यापर्यंत जे काय आहे ते पैसे तुमच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहेत. तर आता आपले जे लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत, म्हणजेच की मे महिन्याचा हा जो हप्ता आहे तो कधी येणार आहे या प्रतीक्षेत आहे. वाट पाहत आहात लाडक्या बहिणी की मे महिन्याचा हप्ता हा कधी येणार आहे. मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जसं की एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता, त्याचप्रमाणे मे महिन्याचा हप्ता आता कधी मिळणार, तर जूनमध्ये मिळणार का जुलैमध्ये मिळणार, तर मोठा मुद्दा उपस्थित झालेला आहे. तर मे महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्येच मिळणार आहे. 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मे महिन्याचा हा जो हप्ता आहे हा तुमच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता मे महिन्याचा जो तुमच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. लक्षात घ्या, तर कुठलीही काळजी करायची गरज नाही. महत्त्वाचं म्हणजेच की 2100 जमा होणार का 1500. आतापर्यंत तरी 1500 रुपये तुमच्या खात्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहेत व आता 2100 रुपये मिळण्याची आता अशी अपडेट आलेली नाही आहे व 2100 रुपये कोणत्याच्याही खात्यांमध्ये आतापर्यंत जमा झालेले नाही आहे. तरी अपेक्षा हीच आहे की 2100 रुपये लवकरात लवकर जमा व्हावे. जर जमा व्हायला सुरुवात होईल तर तुम्हाला कळेलच की आता 1500 येणार की 2100 येणार. हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे की कुठलीही अडचण असेल तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.